एका लाईफमध्ये माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकतो. तू प्रयत्न कर. रादर दॅन वर्किंग हार्ड यू शुड वर्क डिफरंटली. पण दोन्ही हातांनी वेगवेगळे प्रश्न एकाच वेळेस सोडवतात. त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे की आपण कायम एकमेकाला शिकवत राहावं. लोकप्रियता ही आजच्या काळामध्ये विकत घेता येत नाही. तुम्ही जे ठरवलं होतं तेच होईल असं सांगता येत नाही. जीवनाचं ध्येय काय? माणूस कुठूनही कुठं जाऊ शकतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, की आपण स्टेप बाय स्टेप प्रगती केली पाहिजे. खरं तर मी काय कुठला मोटिवेशनल स्पीकर नाही, हे मी पहिलं तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो. कारण इतक्या वेळा माझं नामोल्लेख करताना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की मी मोटिवेशनल स्पीकर आहे. मी मोटिवेशनल स्पीकर नाही, परंतु जे काय मी वाचतो, ऐकतो, भेटतो, कोणाशी बोलतो, त्या गोष्टी जर आपण एकमेकाशी शेअर करत राहिलो तर शेअरिंगमध्ये आपण स्वतःलाच मोटिवेट करत असतो असं माझं मत आहे. आणि म्हणून मला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी मी जे बोलतो त्यातून जर समोर कोणी मोटिवेट होत असेल तर तो वेगळा भाग आहे. आणि म्हणून आपण कायम म्हणत असतो ना, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात पण आपण म्हणत असतो की आपण कायम एकमेकाला शिकवत राहावं जेणेकरून आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर असाच तो सगळा प्रकार आहे. आज खरं तर मला फार आनंद झाला की प्रमोद जाधव सरांच्या IOPच्या कार्यक्रमासाठी मला येता आलं. प्रमोद जाधव सर हे माझे बंधू संग्राम देशमुख यांचे MIT मधले बॅचमेट असल्यामुळे त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं. आणि म्हणून खरं तर मी संग्रामदादाचे देखील आभार या निमित्ताने मानतो. पाटकर सर आहेत, जाधवताई आहेत, अमरावतीकर मॅडम आहेत. आणि कुलकर्णी सरांची लोकप्रियता पाहून तर मला थोडंसं जलसी निर्माण झालेली आहे. काय ती लोकप्रियता आहे सर? कारण नवनाथ जाधवांनी सांगितलंय की ते एका दगडात 2 पक्षी मारतात. आता ते भाजपचे असल्यामुळे एका दगडात अनेक पक्षी मारण्याची त्यांचा हातखंडा आहे. मी काय कोणत्या पक्षात नाही नवनाथजी. जरी देवेंद्रजींचं माझं प्रेम असलं तरी मी काय कोणत्या पक्षात नाही. त्यामुळं राजकारणी माणूस कसा असतो की त्याला कशातून काय घेता येईल हा प्रयत्न त्याचा सतत चालूच असतो. आणि तोच प्रयत्न नवनाथजींनी देखील इथं केलेला आहे. सुचेताताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मोठ्या संख्येने खरं तर मागच्या 25 वर्षामध्ये या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सने विद्यार्थी घडवले आणि त्याच्यातून अनेक मुलं मुली जे आहेत ते समाजामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेले असतील. आणि म्हणूनच इतकी लोकप्रियता. शेवटी लोकप्रियता ही आजच्या काळामध्ये विकत घेता येत नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी रिझल्टच दाखवावा लागतो. आणि ही इतकं कॉम्पिटिटिव्ह जग आहे की त्याच्यामध्ये रिझल्ट दाखवल्याशिवाय वारंवार विश्वास कोणी आपल्यावर ठेवत नसतं. त्याच्यामुळं नक्कीच प्रमोद जाधव सरांनी एक विश्वास आपल्या सगळ्यांचा जिंकलेला आहे, ज्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर मी IOPच्या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील शुभेच्छा देतो. पालक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. पालक नॉर्मली जसं मगाशीच नवनाथजींनी सांगितलं फार काही येत नसतात. आणि 11वी 12वीला तर म्हणजे आता तरी थोडंसं पालकांचा अवेअरनेस वगैरे वाढलेला आहे. तर 11वीला गेला म्हणजे कॉलेजला गेला अशी ती पद्धत होती. परंतु ती थोडीशी अजूनही आणि विशेष करून शहरी भागामध्ये तर अजून ती जिवंत आहे की पालक त्याच्यामध्ये लक्ष देतात. आता नवीन जे आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येणार आहे त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नंतर 12वीची परीक्षा राहणार नाही आणि 10वीची परीक्षा राहणार नाही. आणि 9वी ते 12वी हा हायर सेकंडरीचा स्लॅब तयार होणार. त्याच्यानंतर खरं काय होणार आहे हे बघणं आता फार उत्सुकतेचं असणार आहे. कारण आजच आपण पाहतो की इन्स्टिट्यूट कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस ते ओस पडत चाललेले आहेत. आणि मुलं जे आहेत ते प्रायव्हेट कोचिंग क्लासेस IOP आहे अशा क्लासेसला प्रिफर करतात. कारण मुलांना असं वाटतं की त्यांच्या कॉलेजेसमध्ये त्यांचे जे शाळा आहेत तिथं त्यांना व्हॅल्यू जे एज्युकेशन आहे ते मिळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते अशा इन्स्टिट्यूट्समध्ये येतात. आणि त्याच्यामुळंच हे सगळं यशस्वी आपण सगळेजण झालेले पाहिलं आहे. खरं तर मी फार काय फिजिक्स हा माझा आवडीचा विषय कधी नव्हता, परंतु तुमचे सगळ्यांचे बघितल्यानंतर
आणि आतमध्ये मागे मी जेव्हा आम्ही बॅकस्टेज बसलो होतो तेव्हा मी अमरावतीकर मॅडम आणि कुलकर्णी सर यांचं सगळ्यांचं डिस्कशन ऐकत होतो. आणि मी मनातल्या मनात, मला पाटकर सरांनी विचारलं पण की तुम्ही काय विचार करताय, मी मनातल्या मनात माझ्याच शिक्षकांचे विचार करत होतो. कारण मी पण कॉलेजला असताना ट्युशन्सला जात होतो आणि आमचे फिजिक्सचे सर करपे सर होते, मॅथमॅटिक्सचे माळी सर होते आणि माळी आपल्यासारखेच लोकप्रिय होते सर. मला प्रश्न पडतो, विषय एवढा नावडता असतो आणि शिक्षक आवडता कसा होतो, हा मला आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे. कारण म्हणजे मॅथ्स हा विषय कधीच कोणाला आवडत नाही, पण शिक्षक मात्र आवडतो. म्हणजे अवघड विषय तुम्ही सोपा करून शिकवत असाल म्हणूनच कदाचित तुमची लोकप्रियता आहे असं मी मानतो. बायोलॉजीच्या माझ्या मॅडम होत्या, चौबे मॅडम, त्यांनी मला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी आजही त्या ठिकाणी लक्षात आहेत. किंवा आमचे केमिस्ट्रीचे घेटे सर होते, हे लोक माझ्या म्हणजे पूर्ण, आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा एक विषय आला की मॅथ्स अवघड असलं की फिजिक्स अवघड जातं वगैरे वगैरे. आणि हे विषय खरंच गंभीर आहेत, परंतु ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्कूल एज्युकेशन सिस्टम जी आहे याचा रोल जास्त महत्त्वाचा आहे. कारण तुमच्याकडं जेव्हा मुलं 11वीला किंवा 10वीला येतात त्याच्या आधी त्यांचा जो बेसिक त्या विषयाचा जो स्टडी आहे तो किती आणि कसा झालेला आहे त्यावरच खरं सगळं कळतं. माझं तर 7वीपर्यंत मी इंग्लिश मिडियमला होतो आणि 7वी नंतर मराठी मिडियमला गेलो. आता माझ्या वडिलांना, माझे वडील डॉक्टर आहेत आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी बोर्डात यावं, आणि मराठीच मिडियमचे मुलं बोर्डात यायची त्या काळात. त्यामुळं माझ्या वडिलांनी मला इंग्लिश मिडियममधून मराठी मिडियमला टाकलं. बोर्डात मी काय आलो नाही, तो भाग वेगळा. परंतु ते जे 1-2 वर्ष माझे होते ते फार चॅलेंजिंग होते. आणि त्यावेळेस मला ज्या इंग्लिशच्या आमच्या मॅडम होत्या, घारे मॅडम, त्या आता रिटायर झाल्यात, वयस्कर आहेत, त्यांचे मुलं इथं पुण्यात राहतात, त्या पुण्यातच राहतात. पण त्यांनी जे इंग्लिश मला शिकवलं ते इंग्लिश मी अमेरिकेत असो नाही तर कुठेही जगात असो, मला तो ग्रामर ते चुकीचं जर कानावर आलं तर माझ्या लगेच लक्षात येतं की काही ते चुकतंय. आणि म्हणून बेसिक्स जे शाळेमध्ये शिकवलं जातं, मॅथमॅटिक्समध्ये असतील किंवा लँग्वेजेसमध्ये असेल, मला असं वाटतं की ती फार इम्पॉर्टंट असतं. आणि म्हणून सर, आपलं सगळ्यांचं मी विशेष करून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण या सगळ्या मुलांना एक चांगलं दिशा देण्याचं काम करताय. खरं तर आता तुम्ही 11वी 12वी नंतर बाहेर जाणार म्हणजे आता तुमची पालकांचा आणि तुमचा रोल जो आहे तो आता दिवसेंदिवस कमी कमी होत जाणार आहे. कारण आत्तापर्यंत तुमच्या पालकांवरच सगळी निर्णय प्रक्रिया अवलंबून होती. माझी मुलगी 9 वर्षाची आहे, अहिल्या, आणि ती IB स्कूलमध्ये जाते. आणि आता तुम्हाला माहिती की मुलं किती आता सगळे हुशार होत चाललेले आहेत, ॲडव्हान्स होत चाललेले आहेत. तिला जर म्हणालो की आपल्याला हे करायचं आहे तर ती म्हणते नाही बाबा मला ते करायचं आहे. मग शेवटी मी तिला एक रूल ठरवून दिलेला आहे. तो रूल असा आहे की ती 12वी होईपर्यंत सगळे निर्णय मी घेणार. ती 12वी होईपर्यंत म्हणजे ती 17-18 वर्षाची होईपर्यंत सगळे डिसिजन्स मी घेणार. 18 ते 25 मध्ये डिसिजन्स ती घेऊ शकते, परंतु अंतिम डिसिजन माझाच असणार. म्हणजे चर्चेने निर्णय घ्यायचा, आणि 25 नंतर तिला काय निर्णय घ्यायचा तो तिने घ्यावा. हा रूल मी तिला रोज दिवसातून एकदा तरी सांगतो, म्हणजे तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलं पाहिजे आणि तिने परत माझ्याशी त्या विषयावर आर्ग्युमेंट करता कामा नये. त्यासाठी मी तिला रोज सांगतो की 18पर्यंतचे निर्णय माझे, 18 ते 25 चर्चेतून, पण अंतिम निर्णय माझा, आणि 25 नंतर तुझं. त्याच्यामुळं 25 नंतरचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचा पाया तुमचा सुरू झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट फेज लाईफमध्ये आहे की 11वी 12वीला आपण जातो. बऱ्याच वेळा 11वीला म्हणजे 7वी 8वी पासूनच कधी एकदा 11वीला जाईल असं झालेलं असतं, आणि 11वीला गेल्यानंतर मग एक वेगळंच विश्वात आपण कुठं आलोय की काय असं आपल्याला वाटायला लागतं. पण खरं जग आता तुमच्या पुढं आता हळूहळू उलगडत जाणार आहे. तुम्ही जे ठरवलं होतं तेच होईल असं सांगता येत नाही. जसं आता प्रमोद सरांनी सांगितलं, त्यांनी इंजिनिअरिंग केलं आणि ते शिक्षक झाले. हे कदाचित ते BSc BEd होऊन सुद्धा करू शकले असते. परंतु लाईफमध्ये कुठल्याही पॉईंटला कधी आपल्याला एक लक्षात येत असतं की आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही, किंवा दुसरं काही आपलं पर्पज ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, जीवनाचं ध्येय काय
हे कळण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अनेक वेळा आपण पाहतो की म्हणजे इथंच पाटकर सरांचं उदाहरण मी देईल. मी सहज सरांची माहिती घेत होतो तर सरांनी ह्या वयामध्ये सायकोलॉजीमध्ये MA केलं आणि आता ते सायकोलॉजिस्ट झालेले आहेत. म्हणजे माणूस कुठूनही कुठं जाऊ शकतो आणि मेंटल हेल्थवर आता ते काम करतायत. म्हणजे जे आता तुम्हाला कसं कळतं की पहिलं तुम्ही स्पेसमध्ये काम केलं, स्पेस त्यावेळेस एकदम इमर्जिंग आणि हॉट करिअर होतं. आता मेंटल हेल्थ इज गोइंग टू बी हॉट करिअर आणि तुम्ही बरोबर तिकडं पण आता गेलेले आहात. त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की कुठं जायचं याचा देखील विचार आपल्या सगळ्यांना करावा लागतो आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आता तुमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आता होणार आहे. तुम्ही सगळेजण स्वतःच्या पायावर आता उभे राहणार आहात आणि एकच वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते वाक्य मी खरं तर जोशी वडेवाल्यांच्या इथं लिहिलेलं पहिल्यांदा वाचलं होतं आणि नंतर ते माझ्या डोक्यात फिट बसलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे जे वाक्य आहे हे खऱ्या अर्थाने तुम्हाला आता इथून पुढं कायम लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण आता जसं जसे तुम्ही पुढं जाणार तसं तसं तुम्हाला मदत करणारी जी इकोसिस्टीम आहे ती कमी 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 होत जाणार आणि हळूहळू तुम्ही स्वतःवरच तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. आणि म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे जे वाक्य आहे ते मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं असं वाक्य आपल्या सगळ्यांसाठी आहे. खरं तर मी तुम्हाला जास्त काही इथं लेक्चर देण्यासाठी वगैरे आलेलो नाही, परंतु मला एक गोष्ट सांगायची की यू स्क्वेअर्ड नावाचं एक पुस्तक आहे. 35 पानांचं पुस्तक आहे आणि त्या 35 पानांच्या पुस्तकामध्ये क्वांटम फिजिक्सवर क्वांटम लीप नावाचं त्यांनी एक थिअरी मांडलेली आहे की जसं क्वांटम फिजिक्समध्ये आपण बघतो की एनर्जी एका ह्याच्यातून दुसऱ्या फॉर्ममध्ये कशी जाते, तसं क्वांटम लीप ही आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आणि इथं 50% जास्त पालक पण आहेत, पालकांनाही त्यांच्या पालकांनी ते शिकवलेलं असेल की आपण स्टेप बाय स्टेप प्रगती केली पाहिजे किंवा अंथरूण पाहून पाय पसरलं पाहिजे किंवा आता अनेक गोष्टी आपण बघतो की काही मुलगा मुलगी जर करायला गेले तर आपण त्याला सांगतो की नाही हे आपल्याला झेपणार नाही, हे आपल्या अवकातीच्या बाहेर आहे, हे तू करू नको, हे आपण बऱ्याच वेळा मुलांना सांगत असतो. आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी एक थिअरी मांडलेली आहे क्वांटम लीप नावाची की क्वांटम लीप इज इम्पॉर्टंट. लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप झालीच पाहिजे असं मानण्याचं काही कारण नाही. तुम्ही 10, 15, 20 स्टेप देखील पुढच्या तुम्ही विचार केला पाहिजे, ज्याचा उल्लेख प्रमोद सर तुम्ही स्वप्नांच्या बाबतीमध्ये केला. मला असं वाटतं की या आपल्या स्कूल एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि आपल्या सगळ्या आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये आपण फॅन्टसी ज्याला म्हणतो ते फॅन्टसीचं अगेन्स्ट आपण सगळेजण तयार झालेलो आहे आणि म्हणून मग मुलांमध्ये नवीन काहीतरी करण्याचं काही तयार होत नाही. आपण पाहतो की जर राईट ब्रदर्स ज्यांनी विमानाचा शोध लावला, जर त्यांच्या आईवडिलांनी जर त्यांना सांगितलं असतं का बाबा तू मेकॅनिक आहे, मेकॅनिकच करत राहा, तू हे बाकीचे उद्योग करू नको, तर त्याच्या हातून कधीच विमानाचा शोध लागला नसता. कारण ते सायकल मेकॅनिक होते. सायकल मेकॅनिकमधून त्यांनी त्या ठिकाणी विमानाचा शोध लावला. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय आपले मुलं विचार करत असतील, एखादी आउट ऑफ दी वर्ल्ड आयडिया ते तुम्हाला सांगत असतील, जी तुम्हाला हसू येत असेल, परंतु तरी त्याला डिस्करेज करता कामा नये. त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे की तू प्रयत्न कर, जमलं तर जमेल, तू प्रयत्न कर असं त्याला म्हणत राहावं लागेल. तर त्याच्या फॅन्टसी आणि जे ड्रीम्स ज्याची तुम्ही सारखा उल्लेख केला त्याला कुठंतरी हातभार लागेल, मोटिवेशन मिळेल आणि त्याच्यातून तो पुढे जाईल. आणि म्हणून क्वांटम लीप जी आहे ती आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. एकदम पुढची स्टेप आपण विचार केला पाहिजे. धीरूभाई अंबानी हे एका पेट्रोल पंपवर पेट्रोल विकत होते, पेट्रोल टाकायचं काम करत होते. त्यांनी पेट्रोल पंपचा मालक होण्याचं स्वप्न नाही ठेवलं, त्यांनी त्या पेट्रोलियम कंपनीचंच मालक होण्याचं स्वप्न ठेवलं. आणि म्हणून ते आज पाहतो की एका आयुष्यामध्ये, एका लाईफमध्ये माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होऊ शकतो. याचं उदाहरणं हे जे बघितले तर आहे. आपण जर आता जगातले टॉपचे 10 श्रीमंत लोकांची नावं घेतले तर त्याच्यातले 99% लोक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत. याचं कारणच ते आहे की त्यांनी त्यांच्या फॅन्टसीवर, त्यांच्या गोल्सवर विश्वास ठेवला, आजूबाजूच्या इकोसिस्टीम त्याच्या पद्धतीने काम करत गेल्या आणि त्यांनी एक स्टेप नाही तर 10 स्टेप पुढे जाण्याचा विचार केला. म्हणून क्वांटम लीप जी आहे ती आपल्याला कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि या सगळ्यासाठी खूप काय हार्डवर्क करण्याची आवश्यकता असतं असंही मानण्याचं गरज नाही. म्हणजे खूप लोक असं म्हणतात की रादर दॅन वर्किंग हार्ड
यू शूड वर्क डिफरंटली. म्हणजे तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील मार्ग काढू शकता, स्मार्टली देखील मार्ग काढू शकतात. एका छोट्याशा माशीची गोष्ट त्या यू स्क्वेअर्ड पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. ती एक छोटी माशी असते आणि ती एका खिडकीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असते आणि तिचा संघर्ष हा जीवन मरणाचा संघर्ष झालेला असतो, कारण ती काचेवर धडका मारत असते. तिला त्या खिडकीतून बाहेर पडायचं असतं, परंतु ती काचेच्या बाहेर जाऊ शकत नसते. आणि मग एक क्षण असा येतो की ती रक्तबंबाळ होणार आणि मरणार. तेव्हा ह्या माणसाच्या मनामध्ये विचार येतो की बघा, त्या माशीला 10 फूट जर ती उजवीकडे वळाली तर तिथं खिडकी उघडी आहे, परंतु ती तिचा अप्रोच चेंज करत नाही, ती त्या ह्यालाच धडका मारत बसते. आणि म्हणून हार्ड काम करण्यापेक्षा तुम्ही जर आजूबाजूला बघितलं आणि ऑप्शन्स जर तुमच्यासाठी बघितले तर त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन्स कदाचित तुमच्यासाठी ओपन असू शकतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही खूप कष्टानेच मिळते असं मानण्याचं काही कारण नाही. कष्ट हे गरजेचेच असतात, परंतु ते त्या विषयासाठी जितके गरजेचे असतात तितकेच केले पाहिजे. एक्स्ट्रा कष्ट करण्याची देखील फार काय आवश्यकता नसते. त्याच्यापेक्षा स्मार्टली, डिफरंटली, नवीन पॅटर्न आणून, नवीन स्टाईलनी तुम्ही जर ते काम केलं तर निश्चितच ते चांगल्या पद्धतीने होतं. म्हणून म्हणतात की डोंट मेक इट हार्डर दॅन इट शुड बी. म्हणजे जितकं गरजेचं आहे तितकंच हार्ड आपण ते केलं पाहिजे. जास्त कष्ट करण्याची आणि ह्याची फार खूप कष्ट करून हमालसुद्धा कष्ट करतो, परंतु त्याच्या कष्टाला यश मिळतंच का, तो त्याच्यापुरतं त्या समाधानी असतो. परंतु आपल्याला जर वेगळं काहीतरी करायचं असेल, तुमच्या कम्फर्टच्या बाहेर जाऊन जर तुम्हाला जर काही अचीव करायचं असेल, तर मला असं वाटतं की तुम्हाला स्मार्टली आणि डिफरंटली या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि म्हणून क्वांटम फिजिक्सचं जे तुम्ही फिजिक्समध्ये शिकलेले जे प्रिन्सिपल्स असतील ते तुम्ही जर लाईफमध्ये जर तुमचे चॅलेंजेस आणि त्याच्यासाठी जर तुम्ही अप्लाय केले तर निश्चितच तुमचं जे आहे ते चांगल्या पद्धतीने करिअर होऊ शकतं. खरं तर IOPचं 25 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि 25 वर्ष म्हणजे थोडा काळ नाही आहे. इतके वर्ष, इतके विद्यार्थी, इतके मोठ्या प्रमाणावर तुमच्या हाताखालून गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला जसे तुमचे 2,500 मुलं आता कुठं कुठं जगात जाऊन मोठे होतील तसे तुम्ही मोठे झाले पाहिजे, हे देखील मला आजच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि म्हणून IOPचा IPO कधी येतो हे बघणं आता जास्त गरजेचं. ठीक आहे, तुम्हाला बैजूसचं मॉडेल घ्यायचं नसेल, तुम्ही खान अकॅडमीचं घ्या. बैजूस हे कमर्शियल मॉडेल आहे, परंतु खान अकॅडमीने काय केलं, खान अकॅडमी कोणाकडून पैसे घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन आहे ते, आणि त्यांच्याकडं वेगळं मॉडेल आहे. त्याच्यामुळे तुम्ही खान अकॅडमीचं मॉडेल घ्या किंवा बैजूसचं घ्या, पण IOPचा पण IPO झाला पाहिजे. आणि ही जे तुम्ही फक्त कोथरूडच्याच परिसरापुरतं जे मुलांसाठी ठेवलेलं आहे हे तुमचं मग जगाभर गेलं पाहिजे, तर त्याच्या खऱ्या अर्थाने तुम्ही सुद्धा क्वांटम लीप घेण्याची गरज आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून मी जास्त काही अधिकचं बोलणार नाही, परंतु आपण सगळेजण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला असे शिक्षक मिळाले, आपल्याला असे पालक मिळाले, आपल्याला असे इकोसिस्टीम मिळाली की जी तुम्हाला सपोर्ट करते. आज मी तुम्हाला सांगतो, मगाशी अमरावतीकर मॅडमनी पण एका प्रोजेक्टचा उल्लेख केला. तुम्ही इथे कोणत्या तरी वेल्हा तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन पाऊल वाटांचा उल्लेख तुम्ही केला. मॅडम, मी तुम्हाला सांगतो की आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक इगतपुरी तालुक्यामध्ये एक शाळा आहे, ती जिल्हा परिषद शाळा आहे. तिथे 50च विद्यार्थी आहेत, सगळे आदिवासी मुलं आहेत आणि तिथला शिक्षक एकच शिक्षक आहेत. आणि त्या शिक्षकांनी त्या मुलांना एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन, त्या शाळेला वेळेचं बंधनच नाही, टायमिंग नाही, सुट्टी नाही, काही नाही, कारण ती एका पाड्यावरची शाळा आहे, छोट्याशा आदिवासी पाड्यावर. तिथले 100% मुलं दोन्ही हातांनी एकाच वेळेस लिहितात आणि दोन्ही पानांवर वेगवेगळे प्रॉब्लेम्स मॅथमॅटिक्सचे सॉल्व्ह करतात. म्हणजे दोन्ही हातांनी तर लिहितातच, पण दोन्ही हातांनी वेगवेगळे प्रश्न एकाच वेळेस सोडवतात. इतकं जबरदस्त काम. बरं, एक मुलगा नाही, 2 मुलं नाही, 100% त्या वर्गातले मुलं. याचा अर्थ मॅथ्समध्ये कोणी कच्चा असतो का, तर नसतो. आपण म्हणतो ह्याचं मॅथ्स कच्चं आहे, याला मॅथ्स जमत नाही, ह्याचं सायन्स चांगलं आहे, याला इंग्लिश जमत नाही, असं काही नसतं. हे आपल्या शिकवण्यावर आणि त्या समोरच्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवर फार गोष्टी अवलंबून आहेत की किती सिम्प्लिफाईड वेमध्ये आपण त्याला ती कॉन्सेप्ट समजून सांगतो, की तो ग्राफ्स करतो.
50 म्हणजे मी माझ्या मुलीला त्या शाळेमध्ये म्हणलं 4-8 दिवस तरी पाठवलं पाहिजे की तिच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल झाला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही खूप नशीबवान आहात. मी मध्यंतरी काश्मीरला गेलो होतो. काश्मीरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पहलगामच्या पुढे 2, 2.5-3 तास ट्रेक करत एक ठिकाणी आमचा कॅम्प होता. तर त्या कॅम्पमध्ये टेंटमध्ये आम्ही राहिलो होतो. तिथे एकच घर होतं आणि त्या एका घरामध्ये फक्त 3 किंवा 4 लहान लहान मुलं होते. एक शिक्षक 2.5 तास डोंगर चढून त्या मुलांना शिकवायला जायचे आणि शिकून त्यांना परत यायचे. 2.5 तास ते शिक्षक यायचे आणि त्या मुलांना तिथं शिकवत होते. ते मुलं अतिशय सिन्सिअरली तो अभ्यास करत होते. म्हणजे आपल्याच भारतामध्ये आपल्याच आजूबाजूला अशी परिस्थिती आहे की मुलांना तुम्हाला ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधा उपलब्ध नाहीत. आणि म्हणून आपण सर्वजण नशीबवान आहात की आपल्याला एक चांगले शिक्षक, चांगले पालक, चांगल्या शाळा, चांगलं महाविद्यालय, चांगलं इन्स्टिट्यूट हे सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे. एवढंच मला आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. मला पुन्हा एकदा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी प्रमोद जाधव सरांचे विशेष करून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.